2006 सालच्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना निर्दोष सोडण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, मात्र सुटका झालेले आरोपी बाहेरच राहणार। सरसंघचालक मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत 3 तास बैठक। दिल्लीतील हरियाणा भवनात 70 धर्मगुरू विचारवंतांसह मोहन भागवतांची चर्चा। सहा फूट उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती कृत्रिम तलावामध्येच विसर्जित करण्याचे हायकोर्टाचे आदेश। सरकारला तसे कृत्रिम तलाव बनवण्याचे आदेश। सध्या 5 फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित होतात। अनिल अंबानींशी संबंधित 50 ठिकाणांवर ईडीच्या धाडी। 3000 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई आणि इतर शहरात ईडीची शोधमोहीम। केंद्र आणि राज्य सरकारकडे जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांची 35,000 कोटींची थकबाकी। लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे थकले। सांगलीमध्ये जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या। सरकारकडून वेळेत बिल मिळालं नसल्याच्या नैराश्यातून आयुष्य संपवलं। राज्य कंत्राटदार महासंघाचा आरोप। निवडणूक आयोगाची चोरी पकडलीये, पाठपुरावा करतच राहू। खासदार राहुल गांधींचा पुन्हा इशारा। कर्नाटकात एका जागेवर आयोगानं चोरी होऊ दिली, गांधींचा आरोप। पटक पटक्के मारण्याचं वक्तव्य करून मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी हिसका। संसद भवनात काँग्रेसच्या मराठी खासदारांचा दुबेंना घेराव। रुद्रावतारापुढे घाबरून निशिकांत दुबेंनी पळ काढला। एकनाथ खडसेंचा एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजनांची फेसबुक पोस्ट। प्रफुल्ल लोढा एकनाथ खडसेंना गुलाब देतानाचे फोटो शेअर। तुमच्या गुलाबी गप्पा कुणासोबत रंगल्यात, महाजनांचा सवाल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धाडसी निर्णय। 4 जिल्ह्यातील 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश रोखले। चंद्रकांत पाटलांसह मंत्री आमदारांच्या संस्थांचा समावेश। शिर्डीच्या साई मंदिराला पुन्हा धमकीचा ईमेल। साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। भगवंत मन नावाने साई संस्थानला ईमेल। सुरक्षा यंत्रणा सतर्क। भारत आणि ब्रिटनमध्ये आज मुक्त व्यापार करार होणार। भारताच्या 99% निर्यातीवर ब्रिटनमध्ये कर लागणार नाही। ऋषभ पंत दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर। काल पायाला जखम झाल्यानंतर 6 आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा।